हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज सकाळी लवकरच मी देवपूजा करून घेतलेली आहे, कारण आज आहे वसुबारस. तर त्यामुळे सकाळी लवकरच पूजा वगैरे आवरून घेतली आणि माझं थोडंसं उशीर झालेला आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, मागच्या व्लॉगमध्ये मी हे सांगितलेलंच आहे तुम्हाला. तर पाहिला नसेल तर नक्की पहा. तर मला हे डेकोरेशन वगैरे करायला वेळ मिळाला नव्हता, तर त्यामुळे मी जसं जमेल तसं थोडं हळूहळू मी काही ना काही डेकोरेशन करणार आहे. अगदी साधंच करणार आहे. तर पहा, इथे मी हे जे लटकन असतात हे मी देवघराला लावून घेतलेले आहे. आणि कारण ही वसुबारसची पूजा आपल्याला संध्याकाळी करायची आहे, तर दिवसा मी सगळी कामं आवरल्यानंतर हे सगळं म्हणजे देवाचं पहिल्यांदा करून घेणार आहे डेकोरेशन. तर पहा, आता ही लाईट जी मी तुम्हाला दाखवली होती ही देवघरासाठी मी आणलेली आहे. तर ही सुद्धा मी लावून घेणार आहे. तर पहा, 1-2-3 वेळा मी वेगवेगळ्या प्रकारे लावून बघितली, पण मध्येच ती कमी पडायची किंवा मग ती मला अशी व्यवस्थित वाटत नव्हती. तर मी बऱ्याच प्रकारे ट्राय केली आणि मगच तुमच्याशी शेअर करणार आहे की ती मग कशी लावलेली आहे. तर पहा, मी लावल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहेच. कारण की ह्या देवाऱ्याच्या साईडला मला बाकीच्या ज्या आपण दिवाळीमध्ये पूजा करतो वेगळ्या, जसं की वसुबारस किंवा धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, यासाठी सुद्धा मला थोडीशी लाईटिंग साईडला ठेवायची होती. तर त्यामुळे मग मी विचार करत होते की कशी लावावी. तर मग फायनली मी अशी लावलेली आहे. तर पहा, या साईडला मी थोडीशी लाईटिंग सोडलेली आहे की जेणेकरून दुसऱ्या पूजेसाठी मला व्यवस्थित ती लाईटिंग तिथे लावता येईल. त्यानंतर हे जे गॅलरीला असं लाईटिंग केलेली आहे, त्या दिवशीच केलेली आहे. आणि त्यानंतर हे आकाश दिवासुद्धा लावलेला आहे. आणि आता मी संध्याकाळचं तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओ की मी संध्याकाळी वसुबारस म्हणजे गाईची पूजा करायला सुरुवात केलेली आहे. तर पहा, तिथे राधाकृष्णाचा मूर्ती मी तिथे ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहितीच आहे की गणपतीची पूजा आपण करणार आहोत. आता गणपतीला अभिषेक घालून त्याला हळद कुंकू अक्षता वाहून फूल वगैरे वाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण गाई वासराची पूजा आपण करणार आहोत. तर दिवाळीचा हा आपण पहिला दिवस मानतो. या वसुबारसेपासूनच आपल्या दिवाळीची सुरुवात होते. तर गाई वासरू यांची आपण पूजा का केली जाते म्हणजे तर देव आणि दानव यांच्यामध्ये जे समुद्रमंथन झालं होतं, त्यामध्ये ही कामधेनू रत्न बाहेर आलं होतं. तर हे सुद्धा आपण रत्न म्हणून, आपण लक्ष्मी म्हणूनच आपण यांची पूजा करतो. त्यामुळेच आपण गाई आणि वासराची पूजा त्याच्या प्रतीक म्हणून आपण करत असतो. तर पहा, आपण गाई वासराला सुद्धा अभिषेक केलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे अक्षता ठेवून त्यावरती गाई वासरू ठेवणार आहोत. तर पहा, काही ठिकाणी गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपल्या गाईची पूजा करतात महिला. तर आता शहरी भागामध्ये लवकर असं म्हणजे गाय वासरू मिळत नाही, किंवा काही ठिकाणी असं चौकांमध्ये वगैरे गाई आणि वासरू ठेवलं जातं.
तर माझ्या इथे तर तसं काही नाही आहे, तर त्यामुळे मी अशीच पूजा करते. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारेच आपण गाई वासराची प्रतिमा पुजतो. तर पहा, गाईला हळद कुंकू लावलेलं आहे, फूल वाहणार आहोत. आणि हे जे आपण गाईला जे गोशाळेमध्ये वगैरे जे पूजा करतात, तर तिथे गूळ आणि बाजरी खायला घालतात किंवा बाजरीची भाकरीसुद्धा गुळासोबत त्यांना नैवेद्य हा आपण दाखवत असतो. तर इथे मी कृष्णाच्या प्रतिमेला तुळस वाहिलेली आहे. आता आपण सर्व ठिकाणी फूल वाहिलेलं आहे आणि थोडंसं आपण डेकोरेशन म्हणून आपण काही गोष्टी करणार आहोत. तर इथे धने आणि गूळ असं दोन्हीही मी गाई वासराला नैवेद्य ठेवलेला आहे. तसंच दूध किंवा पंचामृत तुम्ही काही ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे. त्यानंतर थोडंसं डेकोरेशन म्हणून मी हे मेणाची पणती म्हणतो आपण जी, ती थोडीशी ठेवणार आहे तिथे लावून. तर पहा, इथे साजूक तुपाचा दिवा मी लावलेला आहे. तर तुम्हाला संपूर्ण पूजा मी दाखवणार आहेच. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला असं वाटेल की खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो आहे. आता बऱ्यापैकी आपली पूजा झालेली आहे. पहा, त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर मी लगेचच शंकरपाळ्या करायला घेतलेल्या आहेत. तर याचं प्रमाण काही 1 वाटी तूप, साजूक तूप, तेवढंच पाणी आणि तेवढंच साखर असं एकत्र मिक्स करून त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं मळायचं आहे मैदा. आणि त्याच्या मी शंकरपाळ्या अशा थोडक्यात सांगते आहे मी तुम्हाला. शंकरपाळ्या केलेल्या आहेत. तर पहा, जास्ती केलेल्या नाही आहेत, कारण मग एकदम केला ना की मग ते कोणी खात नाही. त्यामुळं मग थोडंच सगळं केलेलं आहे. अर्धा किलोच्या शंकरपाळ्या मी केलेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर मी आपल्याकडे गवारीची भाजी आज केली जाते, तर त्यानुसार मी गवारीची भाजी, बाजरीची भाकरी, वरण भात असं नैवेद्य हा आपल्या गाई वासराला दाखवलेला आहे. तर पणत्या इथे विजलेल्या दिसत आहेत तुम्हाला, पण दिवा मात्र चालू आहे देवापुढचा गाई वासरेच्या पूजेच्या. कारण मला बराच उशीर झाला होता फराळ करत असल्यामुळे. तर त्यामुळे थोडंसं मी दिवा एक चालू असल्यामुळे नैवेद्य तसाच दाखवलेला आहे. पहा, आजचा व्लॉग अगदी छोटासा मी केलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात
अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड बाय.